नमस्कार मंडळी, मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, तुम्हाला एक गोष्ट सांगते, गाईची तब्येत का नाही, आज 5वा दिवस आहे, खूप खराब आहे गाईची तब्येत. ठीक आहे, त्यामुळे का नाही गाईला खुश करण्यासाठी पहिला असा एक ड्रेस शिवल्याला गाईला, परत असाच अजून एक शिवते, त्यासाठी कटिंग करून घेतला आहे आणि शिवलं सुद्धा एक फ्रॉक तसाच सेम. आणि हा हेअरबँड शिवणार आहे, तिला खूप आवडतो आणि घुमर घुमर करते. आजारी आहे, खूप ताप. 3 दिवस मांडीव घेऊन पप्पा बसलेले. सुट्टी संपली, परत ड्युटी जॉईंट केली तिने. तर मी खालून का नाही इंटरलॉक केलेला आहे आणि हो बघू शकता तुम्ही. आता मला इथे एक बो लावायचा आहे अट्रॅक्टिव्ह. मागं अशी दोरी बनवली आणि पायपिंग बघा नेव्ही ब्लूची आहे, लाईट पिंक आहे. ब्लाऊज पण आपला रेडी झालाय शिवून. किती मोठा आहे रे बघू देवा, माझा ड्रेसच होतो झूम आउट केलेला आहे, त्यामुळं पूर्ण ब्लाऊज बसलेला आहे कॅमेऱ्यात. का खूप मोठा आहे. पुढचा पाठ, बाजू, गळा आपला दिसतंय का तुम्हाला? तर पाहू शकता गळ्याचं असं आहे, जोडून जोडून हातशिलाई केली. बाजू आहे अशी. माझा हात घालून दाखवते तुम्हाला. पाठीमागं गळा जेवढा बोलली होती बघू शकता तुम्ही. तर पाहू शकता तुम्ही किती मोठं म्हणजे हे झालेलं आहे. हे आहे वॉशरूम, हे बघा. ही असंच आहे, दिल्लीमध्ये दिसायला असं आहे, पण हे बघा पूर्ण माझं बाथरूम. हे टॉयलेट बाथरूम आहे, हे इथं बेसिंग वगैरे आहे. पण हे सोनं उपर दिखा दे, सोनं उठलाच नाही म्हणून बरं इतक्या जोरात इथं बसून ब्रश वगैरे करतो. तर हे बघा, हे बघा पूर्णच. एक मिनिट, क्लीन नाही दिख रहा बेटा, बहुत बडा तुट गया है यहाँ तक. बघा पूर्ण स्लॅब तुटून पडलेला आहे. इंडक्शन इथं चालू, हे इंडक्शन सॉरी पण हे इंडक्शन म्हणते मी. हे जरा लाइट पण चालेना झाली. है लाइट सुनी, हिला के देखे क्या लाइट को कहीं दे दिया, शायद गिर वो चला गया होगा. तर चला हे बघा थोडक्यात कसं म्हणजे डर लग रहा है सोनी म्हणजे. हे आता काढून सामान म्हणजे सगळं सिमेंट वगैरे कुठं टाकू. हे बघा बाहेरपर्यंत आलं. इथं बसली होती मी किचनचं काम करत. हे बघा इथं भाज्या वगैरे सोलत बसली. इथं भाजीला मी घेतलं. सोनी उड जावी, अद्रक लसूण टमॅटो वगैरे मी ना हे करत आहे, फ्राय करत आहे. आणि झाकण वगैरे ठेवतो ते म्हणजे मिक्सरला घेऊन बसले आणि इतक्या जोरात असा आवाज आला ना, देवा देवा देवा, मला काय सुचत नव्हतं की काय झालं. बघितलं तर बाहेरपर्यंत आलं आहे. तर चला येते का नाही मी दोडका पहिल्यांदा चांगला सोलून घेतला. सोलून घेतल्यानंतर बघा किसणीने किसला आहे बघा. सोललेला मी दोडका छान धुतला स्वच्छ आणि त्यानंतर किसणीने खिसून घेतला आहे, कारण आता वेगळ्या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवायची आपल्याला. ताईने जसं सांगितलं मला की जयश्रीताई थोडंसं ना हे घ्या, हिरव्या मिरच्या आणि परत लसूण आणि त्याने टमॅटो तर सांगितलं नव्हतं. टमॅटो मला खूप आवडतं ना, त्यामुळं मी टमॅटो कटिंग म्हणजे बारीक चिरला आणि टाकला आहे. आणि हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण मिक्सरला लावून घेतलं आणि त्यानंतर जिरा मोहरीचा फोडणीला देणार आहे. 10 मिनटं झाले, छानसे मी भाजून घेत आहे इथं. आणि बघा पहिल्यांदा बनवत आहे. कोमलताई म्हटल्या होत्या खूप छान बनतं, टेस्टी टेस्टी भाजी. तर मी का नाही हे शेंगदाण्याचं कूट असं बारीक शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहे आणि असं कूट करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं. मिक्सरमध्ये बारीक केलं आहे बघा. मसाल्याचा डबा घासला आहे, भरले नाही मसाले सगळे. अजून 10 मिनटं थोडंसं ना याला परतूया. टोमॅटो थोडी थोडी दिसते, ते पण गळून जाऊ दे ना. चला चला बाहेरचं वातावरण बघा. धुणं सगळ्यांचं चालू आहे. हे बघू शकता क्वार्टरचे कुणी काही भाज्या वगैरे लावण्यासाठी हे असं करायला लागलेत, खांदाखुंदी. मला पण खूप आवड आहे माहिती आहे का, तुम्हाला माहीतच आहे. तिकडं सगळी साफसफाई म्हणजे झाड वाचतं माहिती आहे का. इथं शेवग्याचं झाड एकमेकाला टकरून का नाही ती बघा, हे आहे ना फांदी, हे तर कुई कुई वाजता हवं लागली की
लगेच वाजतं. आता आवाज आला असं झाडू वगैरे म्हणजे इथलं झालेलं आहे. इथलं थोडं घेते झाडू आता. सगळं पाणी आपलं मनी प्लांटला पाणी दिलेलं आहे. पण वाटतंय का मस्त बाहेर वातावरण. पण बाहेर बसलं की काम कसं करायचं. मग ताई म्हणल्या होत्या अजिबात काय त्याच्यात दुसरं ॲड करू नका. तर चला आता इंडक्शनचं पण आपण हे कमी करू. 400वरच 600वर ठेवूया तोपर्यंत. हे बघा थोडंसं अजून मीठ ॲड करू आपण. जास्त टाकायचं नाही. बघ की आता हळू बघा मिक्स करून घेतलेलं आहे सगळीकडून. आणि आता शेंगदाण्याचं कोटा परत वापर करायचा म्हणून सांगितलं. अर्ध शिजलं आपण जसं वांग्यात ही ॲड करतो आहे ना. तर आता झाकून घेऊ ठेवू 10 मिनटासाठी. या 5-10 मिनटं की लागल. तर चपाती बघा चालू केली मी. दादूसाठी चपात्या झालं आहे. आपलं स्वयंपाक पण बनवून घेतलं मस्तपैकी गरमागरम. शेवटची चपाती आहे. मोबाईल आणसतं अच्छा परेशान कर रहा है किशा को. दादा परेशान कर रहा है. हाँ जा बेटा जा मम्मी. एक्शन बंद. चपाती बघा बनवली सगळे झाले. फुलके पण झाले. चपाती क्या हुआ. तसं टिफिन भरायचं आहे म्हणून टिफिन घेतलं दादूचं. बघा टिफिन वगैरे घेऊन आले मी. आणि हे कसं खाऊन ठेवलेलं आहे सगळंच. हे बघा आपल्या कोमलताईंनी सांगितलं त्याच प्रकारे मी भाजी बनवली दोडक्याची. हे बघा जवळनं दाखवते म्हटलं. ही आहे आपल्या दोडक्याची आणि किती मस्त पहिल्यांदा बनवले. ठीक आहे. तर चला आता एक वेळ मागच्या वर्षी का नाही मला कोमलताईंनी सांगितली होती अशी भाजी बनवून खाऊन बघा. मला खूप आवडली पण मुलांनाच आवडत नाही. तर चला लंच बॉक्स पॅक करते. गायूचा नाही आज सोनू आणि पिलूचा. हे ते दोघांचा पण थोडंसं सलाद देते. नेत नाहीत पण मीच देते. तर सलाद देऊन टिफिन पॅक करून घेतलं सगळं. आता भाज्या वगैरे का नाही जेवढे आहेत ते बाउल्समध्ये इथं काढून घेते. कारण दुपारची अजून तयारी ना जेवणाची ते सकाळची झाली. तर चला आता पिलू काय दाखवते बघा. संतोषनं काय पाठवलंय पिलूला. खूप छान आहे. संतू मामा और मेरी नमस्ते बाबा और नानी को भी. तो मैं मामा ये देखो आपने जो मेरे लिए गिफ्ट भिजवाया था पॉकेट पाउच वाला जो मुझे बहुत पसंद है वो मेरे पास आ गया और मुझे बहुत अच्छा लगा. अंदर से भी कितना अच्छा है और इसके अंदर गिफ्ट भी मिला था एक की चेन जो मुझे बहुत अच्छी लगी. और इस पर लिखा है अ नाइस डे. और आप सभी को बता दूं कि जब भी मतलब ये जब आया था ये ऑर्डर तब ना गलत एड्रेस डल गया था तो किसी और के घर पे चला गया था. पर मामा ने बिना वेट किए उसको कैंसिल किया और वापस मेरे लिए ये ऑर्डर दिया. और गायों के लिए भी दिया है. गायों के लिए क्या दिया. गायों आपके लिए मेरे लिए डॉल. गायों के लिए बहुत अच्छी बड़ी वाली डॉल दी है. पर मेरा डॉल तो अभी क्या कर सकते हैं. मेरा पहले आया है ना तो गायों का अभी 2-3 दिन बाद आएगा. हाँ तो मेरा पहले आ गया है. हाँ गायों का भी आने वाला है. गायों के लिए भी दिया है मामा ने. देखो जब भी मैं ना कुछ ऑर्डर करती हूँ तो मैं मामा को ही बताती हूँ. मम्मी पापा को तो नहीं बताती. और जब भी मैं बताती हूँ वो हाँ कह देते हैं कि हाँ मैं दे देता हूँ. और अगली बार जब भी मैं मांगूंगी तो मामा मुझे दे ही देंगे. इतना तो मुझे पता है. तो बिना कोई रीज़न के मैं हर चीज़ बता देती हूँ उनको तो वो हम मुझे दिला देते हैं. तो ये मेरे को इस साल बहुत अच्छा लगा था तो मैंने ये मामा को बोला तो मामा ने मुझे दिला दिया. तो हाँ गायों की भी डॉल आने वाली है और गायों भी अगले साल यही मांगेगी. हाँ तो जो मेरा ये पॉकेट पाउच था ना तो मुझे बहुत अच्छा लगा. और देखो अभी रक्षाबंधन आ रहा है तो ना क्या करना है संतू मामा को मम्मा को गिफ्ट देना था पर ना मामा ने उनकी तरफ से हमें दे दिया और मुझे और भी अच्छा लग रहा है. पर मेरा पॉकेट पाउच आया था ये तो पार्ट 1 है. जो गायों का जो डॉल आएगा और वो कितनी एक्साइटिंग होगी उस वीडियो में तो उसका वो पार्ट 2 होगा. वो वाला वीडियो बिल्कुल मिस मत करना. गायों का जो डॉल आएगा ना वो वाला वीडियो अलग बनेगा और वो बिल्कुल भी आप मत करना. तो बाय सबको लव यू. और मामा को स्पेशली मैं थैंक यू बोलना चाहूँगी. बाय सबको लव यू.